प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. यशाया संदेशाच्या पुस्तकात 53व्या अध्यायातील 3ऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे, तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवेत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल केलेल्या भविष्यात यशाया काय सांगतो? जगाच्या उद्धारकाला म्हणजेच देवाच्या पुत्राला लोकांनी तुच्छ मानिले. खरे तर त्याच्या जन्मापासूनच त्याचा द्वेष करण्यात आला व त्याला तुच्छ लेखिले. त्याच्या जन्मासाठी कोणीही घरात जागा दिली नाही, म्हणून त्याने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला. तो जन्मला असता हेरोद राजाने द्वेषाने त्याला तुच्छ लेखित जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ज्या नासरेत गावात तो लहानाचा मोठा झाला, त्याच गावाच्या लोकांनी त्याला तुच्छ समजून कड्यावरून फेकून देण्याचा प्रयत्न केला. तो स्वकीयांकडे म्हणजेच इस्रायलात आला तेव्हा स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्याने आपल्या सामर्थ्याने अनेक चमत्कार केले, अनेकांना आरोग्य दिले व काहींना मरणातून पुन्हा जिवंत केले. तेव्हा तो ते सर्व बालजबूल किंवा सैतानाच्या सहाय्याने करतो असे म्हणत त्यांनी त्याला तुच्छ लेखिले. त्याच्या काळातील धर्मपुढाऱ्यांनी त्याला तुच्छ लेखून त्याच्यावर खोटे आरोप लाविले. सरतेशेवटी त्याला सर्वात अपमानकारक व शापित मरण अर्थात वधस्तंभावरचे मरण देण्यात आले. होय, वधस्तंभावरील ख्रिस्ताला सर्वांनी तुच्छ लेखिले. वास्तविक ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले, म्हणजेच तो देवस्वरूप असूनही त्याने मानवाच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले व पापी मनुष्यांसाठी वधस्तंभावरचे शापित मरण स्वीकारले. त्यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. मानवांनी ज्याला तुच्छ लेखिले त्याला परमेश्वराने श्रेष्ठ नाव, श्रेष्ठ पद व श्रेष्ठ अधिकार देऊ केला. त्याच अधिकारातून तो त्याला शरण येणाऱ्या व त्याला प्रभू मानणाऱ्या मानवांना पापांची क्षमा, मरणापासून मुक्ती व सार्वकालिक जीवन देतो. आपल्याला देखील क्षमा, मुक्ती व जीवन मिळावे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.